त्यानंतर बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरात केंद्र सरकारकडून 100 बसेस मिळणार आहे। सोलापूर मनपाकडून व्यवस्थापनाची तयारी सुरू आहे। तर मनपा उपायुक्त तैमूर मुलानी यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे। सोलापुरात आता केंद्र सरकारकडून 100 बसेस दिल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे सोलापूर वासियांना, सोलापूर जिल्ह्यामधील जे लोक बसेसने प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। सोलापूर महानगरपालिकेमार्फत परिवहन उपक्रमांतर्गत 32 बसेस ही आपल्या कॉर्पोरेशनमार्फत ऑन रोड आहेत आज रोजी। आणि शहरामध्ये पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी ई बस सेवा ही केंद्र शासनाची योजनासाठी आपल्या सोलापूर शहरासाठी 100 बसेस उपलब्ध होणार आहेत। त्याचं प्राथमिक काम जे आहे जागा निश्चिती, बस डेपो, त्यानंतर ह्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या चार्जिंगवरती ई व्हेकल आहेत, त्यांचं चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या इथं चालू आहे, जे बुधवार पेठेमध्ये आहे। सोलापूर महानगरपालिकेकडून 100 बसेस नवीन इलेक्ट्रॉनिक आणणार असं जाहीर करण्यात आलं आहे। एकीकडे महानगरपालिकेला केंद्राने यापूर्वी 200 बसेस दिलेले, त्याचा हिशोब महानगरपालिकेचे आयुक्त असतील, तिथले जबाबदार अधिकारी असेल ते देणं गरजेचे आहे। 100 ने 200 बसेस आणा, पण त्याचं व्यवस्थापन कोण करणार आहे याचं उत्तर ते देत नाही आहेत। आणि एकीकडे आपण बघता की सोलापुरात बस सेवा चालू आहे म्हणतात, 38 बसेस चालू आहे म्हणतात, ते 38 बसेस कुठे चालू आहेत त्याचं उत्तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे। बस सेवा आम्हाला उपलब्ध कधी झालेली नाही, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांनी व्यवस्थितपणे ते जे काय निधी आहे, जे गाड्या काढणार आहेत त्यांचं आर टी ओ पासिंग हे ते असेल, परंतु बस सेवा चालवण्याची हमी त्या नगरपालिकेनं महानगरपालिकेनं द्यावी, आयुक्तांनी द्यावी। जर आयुक्त देत नसेल तर सर्व सोलापूरकर नगरपालिकेसमोर बसतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।